तर बघा आता इथून सुरुवात बाळमामाकडे जायला देवदर्शनाला झाली. पहिला टप्पा इथं म्हणजे भाग चौथा आहे. इथून पुढं बघा या अशा बिल्डिंगाही आहेत. बघा इथं सगळ्या गाड्या पार्किंगला लावल्यात ना, म्हणजे साईडला अशा गाड्या लावून इथून गाड्या लावून थेट आम्ही असं इकडं बाळमामाच्या मंदिराकडे गेलो होतो. तर हे बघा परिसर कसा आहे. आभाळ आलेलं होतं आणि हा काही देवापासली बिल्डिंग आहे. तर आलेल्यांना माहिती असेल बरं का, मी तर पहिल्यांदा गेले होते थेट आदमापुरात. ही डोंगर आहे. हे डोंगराच्या कडेला तेव्हा ती वस्त्या आहेत, घरं आहेत, तिथं राहत आहेत. तर डोंगरावर सुद्धा लोक राहत आहेत तिथली. तर काय जे बाळमामा असं सगळं त्या ह्याच्यावर मंदिराच्या त्या शेजारी असतात ना बिल्डिंगा, त्याच्यावर टाकलेलं आहे. तर आम्ही गेलो सगळेजण मग बाळमामाच्या मंदिराकडे जायला निघालो बघा. तर कोणी बसले, कोण नारळ घेतंय, कोण काय काय कुठे घ्यायचं काय नाही असं एकमेकांनी करते ते ना. मग तर बघा इथं आता दर्शनाला उभा राहिलो आहे आम्ही बघा. इथं जसं नंबरात दर्शन घेतले बरं का, नंबराप्रमाणे उभा राहून बघा रांग किती मोठी आहे. आधीमध्ये सुद्धा एवढी गर्दी आहे आणि मग अमावस्या दिवशी किती गर्दी असेल असं मला म्हणायचं आहे. तर भरपूर गर्दी होती बरं का, पण दर्शन अगदी व्यवस्थित झालं. तुम्ही पुढे बघाच, कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही. बाळमामाचं तुम्हाला अगदी दर्शन तिथं व्यवस्थित होईल, कारण अलाउड आत मंदिरात येत नव्हतं. इथं दत्ताचं मंदिर आहे बघा. तर दत्ताच्या मंदिराला किती छान असं हे केलं आहे बघा, साईडनं मंदिर बांधकाम केलेलं आहे. आणि हे बघा इथं भजन कीर्तन चालू होतं आणि हे आम्ही सगळेजण रांगेत उभा राहिलो होतो. इथं भजन कीर्तन चालू होतं इकडं. आणि तिथं काय व्हिडिओ काढण्यास हे नव्हतं बरं का, आत मंदिरात काढू देत नव्हती व्हिडिओ. मग आतून दर्शन घेतलं, आम्ही आलो बाहेर. साक्षात बघितलं बाळमामाचं देवालय आदमापूर बघा. फोटोत बघणं, व्हिडिओत बघणं, हेच आणि साक्षात समोरासमोर बघणं इतकं मन भरून आलं होतं की बास. इथं आल्यानंतर जणू काय सगळं हीच झाल्यासारखं असं वाटत होतं मला तर. कारण पहिल्यांदा मी आदमापुरात गेली होती, पहिल्यांदा. आणि काय काय आता जातात बरं का, काय काय प्रत्येक आमोशालाही जातात, पण मी तर पहिल्यांदा आदमापुरात देवदर्शन घेतलं डायरेक्ट बाळमामांचं. मला इतका आनंद झाला होता की बासच. मग हार बीर घातलं होतं, देवाला नेलं होतं सगळं काय पण ते. आणि बघा इथं हत्ती ही आहे का, एवढा मोठा हत्ती आहे ना तिथं की बासच, लय मोठा हत्ती आहे. आणि माणसाला आनंद एवढाच होतो की आपण ह्याच्यात बघतो, व्हिडिओत बघणं आणि समोरासमोर बघणं ह्यात फार मोठा फरक असतो. तसंच माझ्या बाबतीत झालं. मग इतकं मन प्रसन्न झालं की बस, लय दिवसाची इच्छा होती ती पूर्ण झाल्यासारखं मला वाटायला लागलं. कारण का थेट आदमापुरात बाळमामाच्या मंदिरात गेलेली ना, आवड बाळमामाची पहिल्यापासून होती त्यामुळं. तर बघा इथं बघा चालूच आहे, एक पाया पडून कोण येते कोण हे ते, इकडं तिकडं दर्शन घेऊन आल्यानंतर मग साईडचं. मग हे मोरगूबाईच्या मंदिरात गेलेलो बघा. कॅमेरा थोडा हे झाला आहे बरं का, कसं ग मोरगूबाईचं मंदिरात दर्शन घेतलं आहे बरं का. तरी बघा मोरगूबाईचं मंदिर इथं पण छान हे होतं बरं का, लय भारी बघण्यासारखं आहे. मोरगूबाईच्या मंदिरात सुद्धा मामांचं हे आहे. तर बसायचं, आम्ही गोलेडा मारला इथं आणि दर्शनही घेतलं. तर बघा बघू शकताय मंदिर बरं का, मोरगूबाईचं मंदिर असं केलं. इथं सुद्धा मामांची मूर्ती आहे, हे आहे. तर बघा आता आम्ही निघालो मोरगूबाईचं मंदिर घेऊन. बघा इथं कौलारू घरे आहेत सगळी बरं का, इकडं कौलारूच घरे आहेत सगळी, तिकडं कौलारू घरे आहेत. असं एकही वर हे नाही, कौलच सगळे. तर छान वाटते बरं का तिकडं घरून, वातावरण तिकडं एकदम असं गारगार आहे. कारण का सगळीकडं ऊसन हेन पाण्याचा भाग असल्याने आहे.
आरती झाली बघा. आरती घावली आम्हाला. संध्याकाळची आरती घेतली आम्ही. आरती घेऊन तिथून निघालो. मग इकडं बघा इथं ते स्टेशनरी सामान होतं ना, म्हणजे कोणाला काय घ्यायचं आहे, भंडारा ऊद काय काय घ्यायचं असतंय ना कोणाला, तर ते आम्ही इथं गेलो होतो. मग ज्याला काय काय घ्यायचं आहे ते प्रसादी वगैरे इथनं घेतला. तर बघा इथं खूप मोठी ही आहे बरं का. इथं असं ती स्टेशनरी ही घ्यायला. तर फोटो बाळूमामांचा आहेत. बरंचसं काय 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 मूर्त्या आहेत बाळूमामांच्या. तर मी काय काय आणलं, मी काय काय घेतलं, तर हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि तोपर्यंत तुम्ही हे करू शकता, बघू शकता हा व्हिडिओ पूर्णपणे. आणि बघा इथं भरपूर काही छान छान असं बघण्यासारखं पण होतं, घेण्यासारखं पण होतं, जे पण आपल्या घरात नाही तर बाय सगळं.